हॅलो, तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज मी पहाट पाडव्याच्या कार्यक्रमाला गेलेली होती, तर भरपूर सारी गर्दी होती। तर पहाट पाडव्याचा कार्यक्रम होता हरिदास मामाचा, तुम्ही बघितलेलाच आहे माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळेस त्याला। तर तो आणि त्याचे मिसेस त्या दोघांचाही कार्यक्रम होता। तर तो नर्मदा लॉन्सला होता। तर खूप छान कार्यक्रम झाला, तुम्ही नक्की एन्जॉय करा। आजचा पूर्ण व्हिडिओ त्याच्यावर आहे, त्यामुळे स्किप न करता नक्की बघा।
शिक्षक आहेत, अनेक अशी लोक आहेत की लहानपणापासून तुला बघत आलेले आहेत. अबीर गुलाला ज्यावेळी तू सुरुवात केला, ज्यावेळी सरसरून काटा आमच्या सगळ्यांच्या अंगावरती उभा राहिला होता. आणि हे सगळं मिळतं कुठून? मी त्याला एकदा विचारलंही होतं, अरे लहान वयापासून गातोस, कुठून मिळतं हे सगळं? तो मला म्हणाला, बापाला जाऊन विचार. मी वडिलांकडे गेलो, बाबांना म्हटलं कुठून येत आहे? तर त्यांनी सांगितलं काही नाही म्हणे. हा ज्यावेळी जन्माला आला, कळायला लागलं त्याला, त्या वेळेपासून तो पांडुरंगाची पूजा नित्य नेमानं रोज सकाळी उठून करतो. आजही मी पहाटे 3 वाजता आलोय, पहाटे 5 वाजता हर्षद पांडुरंगाला पाणी घालायला गेला होता. आणि तो साधा सुद्धा पांडुरंग नाही, नादबाबांनी बसवलेला पांडुरंग आहे. आणि नादबाबांच्या पांडुरंगाला ज्याचा स्पर्श दिवस रात्र होतो, त्याच्या गळ्यातनं पांडुरंग नाही तर काय बाहेर पडणार आहे सांगा? आयुष्यात चांगली बायको मिळेल की नाही याची शाश्वती देता येत नाही, पण दोघं ज्या पद्धतीनं गातायत, आयुष्यात अनुरूप बायको मिळणं म्हणजे काय असतं या दोघांकडे पाहिल्यानंतर कळतं. एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी झाल्या पाहिजे. समोर आई बाबा बसलेले आहेत, दोघांच्याही डोळ्यात पाणी मी मगापासून पाहतोय की आपलं लेकरू, आपली सून इतकी सुंदर गातायत. वा वा. लोक हो, बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो, पांडुरंग हा नेमका कुठला? गदिमांनी वर्णन केलंय पांडुरंगाचं, तो कानडा आहे म्हणे. मलाही प्रश्न पडला, हा कानडा झाला कधी?
माझी सर्वांना नम्र विनंती आहे, दरवर्षी आपण पाडवा पाठ सर्व करतो, ह्या वर्षी आपण पण गाऊयात थोडंसं. मी पुढे गाईल 2 शब्द, तुम्ही सर्वांनी वर हात करून टाळ्या वाजवून जर 2 शब्द गायले तर आज सगळ्यांची पाडवा पहाट त्या पांडुरंगाच्या चरणी लीन होईल असं मला वाटतं. विठ्ठल 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 विठ्ठल, सर्वांचा आवाज आला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हराला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हराला.
देवा मी जातो दूर मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती सांद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर गडजेजुरीचे आम्ही रहिवासी हा गडजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला करून मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर मी मम्मी काकू ते सगळे पण आलेले होते कार्यक्रमासाठी. रात सरली भेद शिणला भाव भिणला घोळ शिणला ग ह्या दुःखाची आज जिवाळा रात सरली हे माळ कमळाची घातली आग डोळ्यात दाटली कुंकवाचा भरून मळवट या कृपात्या
कमळाचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळा गोंधळे भवानीचा पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मनाचा दिमाग तुटला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा तळपली आग उसळली तोच झळकली आई ग या तिथीची काजळ काळी रात सरली आई ग बंध विणला भेद शिणला भाव विणला आई ग हर दुःखाची आज जीवाला रोज झळती आई ग माळ कमळाची खातरी कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा तुळजा भवानी आईचा माहूर गडी रेणुका देवीचा आई अंबाबाईचा देवी सप्तशृंगीचा वास कल्पनाधिपती गणपती धाम पंढरपूर वासिनी विठाई धाम काच भजनाची उदेग चांद सृजनाची वासुदेग पत्थरातून फुटला हो या प्रभाताचा
ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना सर्व भागवत भक्त माऊली ही प्रेममय हाक देतात। आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलिया माऊली, तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार। माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्य रूपास स्मरून केली। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्री स्वसंवेद्या आत्मरूपा। आणि तीच माऊली ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या समापनात पसायदानाचं दान विश्वात्मक देवाकडे मागते। आता विश्वात्मके येणे वागणे तो शावे तो शोणी मज द्यावे पसायदान जे कळाची गंगडी सांडो दया सत्मीरगे वाडो भूतावर परे पडा मैत्राची माऊली म्हणते या विश्वात्मक देवा, माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे। त्या यज्ञाला माऊली म्हणते जगामध्ये पाप हे फक्त अज्ञान रूपी अंधारामुळे आहे।
करण्यासाठी जगात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो, प्राणिमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होत या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो। सध्या नश्वर गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे। धनसंपत्तीचा सुख मानणारे लोक नकोयत माऊलींना, तर आत्म्याचं चिरंतर सुख मागणारे लोक जन्मास यावेत असं माऊली म्हणते। चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्र आहे आणि रागीत स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे। त्याला सदैव सज्जन लोकांचा संग मिळो व त्याचे सोयरे हे अगदी त्याच्या सारखेच होत। एक नाम देव तुकाराम
तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बाय बाय.